भिडे पूल आजपासून बंद। मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू होणार, मात्र नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार। शेतरस्त्यांसाठी बावनकुळेंकडून मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची घोषणा। शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवणार, सीएसआर फंडातून निधीही करणार उपलब्ध। 15 सप्टेंबरपासून यूपीआयचे नियम बदलणार, मोठ्या पेमेंटची मर्यादा वाढवली, एकाच व्यवहारामध्ये लाखो रुपयांचे पेमेंट शक्य होणार। 13 ते 18 सप्टेंबर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। कोकणातील नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचं आवाहन। सणासुदीला सोनं चांदीच्या दरामध्ये झळाळी, एका दिवसामध्ये सोन्याच्या किमतीत 5,000ची वाढ। सोनं 1,08,490 रुपये तोळा, तर चांदी 1,28,000 किलो। ॲपलकडून आयफोन 17 सिरीज लॉन्च, तर 82,000पासून फोनच्या किमती सुरू। ॲपल वॉचची नवी उत्पादनं बाजारात। भारत आणि अमेरिकेत व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू। माझे खूप चांगले मित्र, मोदींसोबत बोलण्यास मी उत्सुक। ट्रम्प यांना पुन्हा भारताची आठवण, ट्रम्प यांच्यासोबत बोलण्यासाठी मी देखील उत्सुक, मोदींचं ट्विट। अशा चषकात आज भारताचा यूएई सोबत सामना रंगणार। दुबईच्या मैदानामध्ये रात्री 8 वाजता सामना। सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार।